दे दे लवकर. टोल 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 घे. फाडू नको. अरे नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज मच्छीमारीचा दुसरा दिवस आहे आपला. म्हणजे आपण एक पहाटेचा पकडलेले, ते पहाटेला आपल्याला पाहिजे तसे भेटले नव्हते. त्याच वानामध्ये आपण आता दुपारच्या तानासाठी मासे पकडायला आलो आहोत. पण आता पाणी पडायला अजून 1 तास आहे. सो आम्ही इथे तोपर्यंत सगळे बसून टाईमपास करतोय. पाणी पडलं की मग आम्ही खाडीमध्ये उतरणार. मग बघू आपल्याला किती मासे भेटतात. चला. गंग्याचे मासे पकडायला पोरं किती आलेत बघा. म्हणजे सगळे मजा करायला आलेत. याच्यात फक्त कामं करणारी मोजकीच माणसं आहेत. पण ही सगळी जी लहान पोरं वगैरे आलेत ना, ती सगळी मजा करायला आलेत. ते पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करणार आहेत. आता बऱ्यापैकी पाणी पडलंय. बघूया आपण आता बंग्यात जाऊन. या इकडे पाणी आहे ना, बंग्यामध्ये अजून बऱ्यापैकी पाणी आहे. तसं म्हणजे असा बंगा इकडून हे बघा, इकडचं जे पाणी आहे ते पूर्ण पाणी पडलेलं आहे. आणि हा जो कोपरा आहे, त्या ह्या कोपऱ्यापासून एवढं पाणी आहे. तर आत्ता पाणी खाली जाईपर्यंत आपण जेवढं जमल तेवढं हाताने मासे पकडणार आहोत. बाकी बघूया, पाणी तर पूर्ण उतरायला पाहिजे. बंग्यात पाणी जास्त आहे म्हणून आता कांडाळी आणल्यात. म्हणजे काय की तेवढा टाईम वाचेल आपला. जे पाणी बंग्यामध्ये साचलेलं आहे तिकडे ह्या कांडाळी सोडणार. त्यामध्ये काय बोयरीचा जो मासा आहे ना, तो आपल्याला कांडाळीत भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर पाणी पडण्याची आपण वाट बघत राहिलो तर कदाचित उशीर होऊ शकतो. त्यामुळे आता आपण ह्या कांडाळी सोडणार आहोत. हे बघा, इथे कांडाळीला लागल्यात बोयरी. सतीशने एक काढले आणि ते विश्वासच्या एक हाताला लागले. विश्वासच्या हाताला काय लागले? बांगडी. हे बघा बांगडी. इथे परत काहीतरी लागले सतीशच्या इथे. म्हणजे आपल्याला हे कांडाईचं काम होतं आहे मित्रांनो. कारण का याच्यामध्ये पाणी खूप आहे. बंग्यातलं पाणी खूप असल्यामुळे ना कांडा सोडावी लागले आपल्याला. पण काय हरकत नाही. कांडाळीमध्ये मासे चांगले भेटत आहेत. सुरुवात तर चांगली झाली. इथं बघा रव्याच्या हाताला पण लागले परत. मस्तच बिग साईज. मस्त साईजची बोयर आहे. इकडे एक सतीशने परत पकडली. कांडाळीचा खूप फायदा होतो मित्रांनो आपल्याला. मस्त आणि चांगल्या साईजच्या बोईट आहेत. मस्त साईज मित्रांनो. अरे जिपक जिपक हां लागली 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 लागली. मस्तच. बांगड्या पण लागल्या. सुपर यार. ही बाहेर कांडाळीच्या बाहेरून आलेली ही बोईट बघ. हे बघा झुंबड. एकाच जागेवर 4-4 मासे. सती सावकाश काढ, कांदा फाडू नको. बाहेरून लागली आहे झवाडी. मस्तच. हे बघ बांगड्या काढू काय आता बरोबर? हा काढून घे, ठेवू नको, काढून घे. जाऊ दे खाली जाऊ दे. नाही तिला लूज सोड एकदा नाही बघ. काढ. इकडे निखिलला एक मोठा मासा लागलाय कांडाईला. निखिलच्या इथे मोठा मासा लागलाय मित्रांनो. निखिल दाखव. जबरदस्त साईज लागले मित्रांनो. ही बघा सुपर साईज. 2-2 पीस. एक नंबर निखिल. मस्त साईज. पिशवी घेऊन येते थांब. तिकडे एक राजूला पण लागलाय. हे बघा राजू सावकाश कांदा फाडू नको. इकडे राजूला पण एक लागलाय. त्या तिकडे सतीशच्या हाताला पण लागले मित्रांनो. बघताय सतीशने काढले. हे बघा डबल.
डबल शॉट. ठीक आहे, ए पकड. ही बघा इथे एक लागले, दीपककडे एक आहे आणि रव्याकडे एक आहे. अरे बारकोप्पाकडे सुद्धा एक आहे. मस्तच यार. ते बघा रव्याकडे 2-2 आहेत. बोईरच बोईर एक नंबर. रव्या सावकाश काढ. दीपकच्या हाताखाली 2 आहेत डबल. दीपकच्या हाताखाली डबल आहे. मारतोस कशाला, काढून घे दीपक. बघताय तुम्ही बंग्याच्या आतमध्ये आहे ना पूर्ण कांडाळ सोडले, पूर्ण झेड केलाय. म्हणजे उलटी सुलटी कांडाळ सोडून ठेवले. म्हणजे इकडून तिकडून कुठूनही ज्या बोयरीचा मासा पळणार आहे ना तो शक्यतो आपल्या कांडाईला लागू शकतो. हे बघा सगळेजण बिझी झालेत. तिकडे ऋतू काढतोय. एक नंबर. आरामात अण्णा, मी येतो पुढे. ऋतू आरामात काढा. तिथे अण्णाने सुद्धा पकडले. अण्णाच्या पण हाताला लागले. अरे वा, यशवंतप्पांनी सुद्धा पकडले. फर्स्ट क्लास बिग साईज. मस्त आहे यशवंतप्पा. अण्णाने सुद्धा एक पकडले इकडे. दादाने दोन बोयरी पकडून आणल्यात. मस्त असता, सुपर. दाखव. हां चालेल, काय हरकत नाही. इकडे निखिल आणि राजूने पुन्हा पकडले. हे बघा निखिल आणि राजूने परत पकडले बघा इकडे. थरार बोयरींचा फुल थरार. सगळ्यांचे हँड्स बिझी आहेत. ही बघा साईज सुपर. ही बघ फडफडते. ही बघ फडफडते. काढ दादा व्यवस्थित. मस्त यार, टकाटक काम 25. हे बघा इकडे रोशनला पण लागले. इकडे सूर्याची किरणं येत आहेत. हे बघा सगळेजण बिझी आहेत पकडणारे. व्यवस्थित बघ, सगळेजण बिझी आहेत मित्रांनो. ओ वाव, यशवंतप्पांना लागलेली आहे इकडे मस्तच कडक. वाव, ठीक आहे. बोर नाही आहे, नाही बांगडे आहे ना. हां इकडे परत दादाच्या इथे लागलेली आहे बोर. ही बघा जबरदस्त बोर. मंग्यामध्ये बघा कसे सगळे सैरा वैरा झालेत. कांडाळ सोडले ना आतमध्ये, पाणी खूप आहे अजून. सगळी मोठी लोक इकडे बसलेत. बाकी बघा कसे सैरा वैरा सगळे पकडायला. इकडे आहेत अर्धे, इकडे वरती आहेत. वॉट साईज. इकडे बघा राजूच्या हातात केवढी मोठी साईज आहे. दाखव राजू. सुपर, दाखव ना व्यवस्थित. सुपर साईज, मस्तच. असे आमच्या नदीत मासे भेटतात. इथे 2 आल्या. हो याला आहेत. दीपकच्या इकडे 2 लागल्यात. इकडे निखिलच्या इथे, बंटीच्या इथे 1 लागले. रिवर्स पण गेलेत रे. हा लागले का फास्ट. ही बघ खाली आली. घे. अरे आई
इकडे एक परत लागले ऋतूला. ही बघा एक लागले. मस्त साईज आहे यार, जबरदस्त साईज आहे. मस्त साईज. फाडू नको. अरे पुढे लागली. काय ऋतू तू कसा पकडतो? बघा आता निघायचा टाईम झाला आहे, त्यामुळे काय करतायत, जी कांडाल टाकली होती वरच्या बाजूला ती हळूहळू आता खालच्या बाजूला खेचत आणणार. आणि इथे सुद्धा लावलेली आहे ही बघा. म्हणजे काय, याच्यामध्ये अटकलेले जे मासे असतील ते आपल्याला कांडाळीत सापडणार. हे बघा हाय एक आहे. ते बघ ते बघ ते बघ ते बघ, रितेशनी सोडलं आतमध्ये. अरे बघ ती बघ ती बघ ती बघ ती बघ ती बघ ती बघ. हे थांब थांब. हा वा वा. टोल 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 टोल. यशवंतप्पा सॉलिड. अरे हा बघ हा बघ हा बघ हा बघ. टोल 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 टोल. हे टोल टोल. सुपर. जबरदस्त जबरदस्त. जशी कांडाळ जवळ आणली. अजून मासा आहे याच्यात. हा याच्यात मासा आहे. यशवंतप्पाला मस्त टोल भेटलाय. मस्तच बिग साईज टोल. निखिलच्या इथे बघा 4-5 आहेत 4-5 आहेत. इकडे 4-5 लागलेत. सगळ्यांची पळापळ मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. बाप रे बाप 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 बाप. उचलवली नुसता कडक धपाधप बॅक टू बॅक अटकत आहेत. दोन दोन हे दोन दोन लागल्यात. काय ऋतू तू कसा करतो तू? पण तिथे लागले 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 लागले. सतीश दाखव. सुपर मस्त साईज. वरती ही बघ दत्ता आली. ही बघा गेली गेली वर चढली. ही बघ ती बघ गेली गेली गेली. वर रिवर्स आली रिवर्स आली. ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ. दे दे लवकर. हिला गेला गेला हिला घे. ए बाला पहिला घे. हिला घे हिला घे हिला घे. उचल चेप डायरेक्ट. ए नाही सटकली. रिवर्स आली. ही बघ ती बघ ती बघ इथे इथे इथे. हा ही बघ ही बघ ही बघ. हा हा अरे गेली गेली. बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ. हा मोठे आहे पण. हा नाही रे भरपूर आहेत अजून खाली. पाणी भरायला लागला. अरे 3-4 मोठे गेल्यात खाली.
हाय. इथे एक बोर लागले ही बघा, रव्याला बोर लागले कांडाईला. मस्तच काढ. हे बघ एक फुटे एक लागले. हे बघ हे बघ एक मस्तच पटापट लागतायत बोयरी, पटापट लागतायत. साईज छोटे आहे मित्रांनो, पण मस्त काम होतं आपलं जबरदस्त. इकडे एक लागली, रोशनच्या हाताला लागली. परत रोशनच्या हाताला एक लागली. दीपकच्या हाताला एक लागले. तर मित्रांनो फायनली आता मासे पकडून आम्ही घरी चाललो आहोत. तुम्ही बघताय पाण्याला सुद्धा पाठीमागे भरती लागलेली आहे. एकंदरीत काय तर पाणी फुल पाणी पडलं नाही, त्यामुळे जे साचलेल्या पाण्यात बोईट मासे होते ते आपण कांडाईच्या साहाय्याने पकडलेले आहेत. त्यापैकी बऱ्यापैकी 15 ते 20 बोयरे आपल्या सुटलेले आहेत, कारण पाण्याला सुद्धा भरती लागली. आणि आता आपण सगळे घरी चाललो आहोत. घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो आज आपल्याला किती सारे मासे भेटलेत. ते बऱ्यापैकी मासे भेटलेत. साईज मोठी नाही आहे, मिडियम साईजचे मासे आहेत, पण आपल्याला चांगले मासे भेटलेत. तर मित्रांनो चला, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हे बघा मित्रांनो, हा आहे आजचा आपला खजिना. जबरदस्त मासे, एकदम मिडियम साईजचे आहेत, पण मस्त मासे भेटलेत आपल्याला. जबरदस्त.